नमस्कार, मी मधुरा झी24 तास मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती। आणि या विषयावरती आपण चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की वयोमानानुसार खरतर गुडघेदुखीसारखी व्याधी उद्भवते आणि या वेदना खरतर सहनशक्तीच्या पलीकडे असतात। सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये या गुडघेदुखीवर अनेक उपचार उपलब्ध असून त्याविषयी आपल्याला आज अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर गौरेश पालेकर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर गौरेश पालेकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर गौरेश यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर गौरेश हे ऑर्थोपेडिक तज्ञ असून त्यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून जॉइंट रिप्लेसमेंट मध्ये फेलोशिप केली आहे। त्यांचं गिरगाव इथे गोरेगाव इथे सूर्य ऑर्थोपेडिक सेंटर असून तिथे रुग्णांवरती सांधेदुखी संदर्भात उपचार केले जातात। डॉक्टर गौरेश हे जॉइंट रिप्लेसमेंट तज्ञ असून त्यांचा नी रिप्लेसमेंट हिप अर्थात खुब्याचे सांधेरोपण आणि अन्य सांधेरोपण शस्त्रक्रिया ह्या करण्यामध्ये हातखंड आहे। तसंच उपचारांविषयी आपण डॉक्टर गौरेश यांच्याकडून जाणून घेऊया। मात्र तुम्हाला याविषयी काही जाणून घ्यायचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच सुरुवात करूया। डॉक्टर खरं तर आजचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की गुडघेदुखीसारखी समस्या आज 80% जास्त आपण रुग्ण बघतोय की त्यांना खूप त्रास होतो या गुडघेदुखीचा। मात्र ह्या गुडघेदुखीची कारणं काय असू शकतात आणि एक सर्टन एज नंतर गुडघेदुखी उद्भवते का? मधुरा, तुम्ही जे सांगितलं ते फार बरोबर आहे की हल्ली भरपूर कॉमन झालेला आहे हा त्रास। आणि फार पेशंट्स मला विचारतात की गुडघेदुखी एवढी का कॉमन झाली आहे। माझ्या मते एक कारण जे फार इम्पॉर्टंट आहे की हल्ली माणसाचं चालणं फार कमी झालंय, की माणसाचे जे गुडघे आहेत ते चालायसाठी बनवले गेलेत। आता आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला आपण कुठे जायचं असेल तरी आपल्याला चालणं होत नाही। एक ॲव्हरेज माणूस दिवसामध्ये 1 किलोमीटर पण चालत नाही। आणि त्यामुळे एक गोष्ट फार इम्पॉर्टंट असते की जेव्हा आपले गुडघे जेव्हा चालतात त्यावेळेला त्याच्या आतमधलं जे फ्लुइड आहे ते सर्क्युलेट होतं आणि त्याला नीट देखरेख करण्यासाठी त्याची गरज असते चालणं। पण ते चालणं कमी झाल्यामुळे मला वाटतं हल्ली गुडघेदुखीचा त्रास जो आहे तो फार कमी वयामध्ये म्हणजे इव्हन 35-40च्या वयामध्ये पण फार कॉमन झालेला आहे। अर्थातच 35-40 मध्ये जर गुडघेदुखी सुरू झाली तर त्यांचं नंतर 70 वयामध्ये 70 पर्यंत त्यांचे पूर्णपणे गुडघ्यांचा जो त्रास आहे तो भयंकर होऊ शकतो। डॉक्टर, अर्थातच तुम्ही म्हणालात की चालणं कमी झालंय म्हणजे अर्थात थोड्या आपण म्हणू शकतो की व्यायामाचा अभाव प्रत्येकामध्ये दिसून येतो आणि त्यामुळेच हा गुडघेदुखी किंवा सांधेदुखी सारखे आजार उद्भवतात। मात्र हे टाळण्यासाठी गुडघेदुखीसारखा आजार आपल्याला टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं? एक गोष्ट जी आहे की ज्या लोकांचे गुडघे फार लवकर वयामध्ये दुखायला लागतात त्या लोकांनी समजलं पाहिजे की त्यांना गुडघेदुखीचा त्रास पुढच्या आयुष्यात होणार आहे। तसंच ज्यांचे आई वडील ज्यांना त्रास ऑलरेडी आहे त्या लोकांना हा त्रास होण्याचे जास्ती चान्सेस असतात। हल्ली काय आहे की नशिबाने फार चांगली औषधं पण आलेली आहेत। आपण काय आहे की प्रत्येकाला जवळजवळ एक्सरसाइज करणं पॉसिबल नसतं, कारण प्रत्येकाचं आयुष्य फार बिझी झालंय। पण हे चालणं जे आहे हे फार एकदम सोपं हे आहे की आपण समजा 1-2 बस स्टॉप लवकर उतरलो तर तेवढं 1 किलोमीटर आपलं चालणं होऊ शकतं। किंवा दुसरं म्हणजे कुठेही आपल्याला काही भाजी हे जे करायचं असेल तर त्यावेळेला चालणं हे फार इम्पॉर्टंट आहे। तसंच काय आहे की वजन स्वतःचं आता फार जवळजवळ इंडियाची जी पॉप्युलेशन आहे ॲटलिस्ट मिडल आणि वेल टू डू पॉप्युलेशनमध्ये जवळजवळ 90% लोक जे आहेत ते आता ओव्हरवेट ह्याच्यामध्ये येतात। ह्या ओव्हरवेट लोकांचं जे एक्स्ट्रा वजन आहे ते त्यांच्या गुडघ्यांवरती पडतं आणि त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास फार कॉमन झालेला आहे। बरोबर। आणि अर्थातच हा कॉमन आजार झाल्यामुळे कुठेतरी आपण बघतो की अनेक रुग्ण आहेत ते नी रिप्लेसमेंट करतात किंवा इतर काही इंजेक्शन्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ती घेतात। मात्र आपल्याला ह्याविषयी बोलायचंच आहे। आपल्याला एक फोन आला, आपण आधी फोन घेऊया आणि नंतर आपण ह्या पुढील चर्चा चालू ठेवूया। अशोकराव बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे? नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार, बोला। नमस्कार मॅडम, माझी आई आहे बघा 50 वर्षाची। बरं। तिचे असे गुडघे दुखत आहेत ना, अक्षरशः तिला असते नाटीने बांधती, नाटीने दोरीने बांधती, लय गुडघे दुखत आहेत बघा। तर त्याला सरला मला विचारायचं काय त्याला हे ते काय काम काय करतात? काय नाही मॅडम, मोलमजुरी। बरं, ठीक आहे। 50 वर्षाच्या बाईला
एवढ्या जास्ती प्रमाणात गुडघेदुखी आहे तर आपल्याला बेसिकली तुमच्या इकडचे जे तज्ज्ञ आहेत ते पहिल्यांदा त्यांचे एक्सरे काढतील. पण कधीतरी असं होतं की 50 वर्षाच्या बाईला पण हा जॉईंट रिप्लेसमेंटचा त्रास होऊ शकतो. त्रास म्हणजे हे ट्रीटमेंट आपण ऑफर करू शकतो. भरपूर वेळेला असं होतं की एका पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट किंवा गुडघ्याची शस्त्रक्रिया ही त्याचं वय कमी आहे म्हणून कधी ऑफर केली जात नाही. माझ्याजवळ भरपूर लोक आहेत की त्यांचे 40 वर्षावरती 42-45 वर्षावरती पण मी जॉईंट रिप्लेसमेंट केलेलं आहे. आणि ह्याचं कारण एकच, कारण प्रत्येक माणसाला एक बिना दुखण्याचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. एक 40 वर्षाच्या बाईचे गुडघे खराब झाले, ती स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला शाळेत पोचवायला जाऊ शकत नाही, काही शॉपिंग करायला जाऊ शकत नाही. तर माझी एक पेशंट आहे जिने हे नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करून आता 10 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर ती दरवर्षी किंवा ह्याच्यामध्ये तिच्या स्कूलमध्ये जे पेरेंट्ससाठी जे धावण्याची शर्यत असते त्याच्यामध्ये ती भाग घेते. तर म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी काय आहे की वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट असते आणि तुमचा जो लोकल तिकडचा डॉक्टर आहे तो एक्झामिन करून आणि एक्सरे घेऊन तुम्हाला बरोबर ह्याच्यावरती सल्ला देऊ शकतो. नक्कीच. आणि खरंच आजकाल तुम्ही म्हणालात की खूप कॉमन झालेला हा त्रास गुडघेदुखीचा. मात्र स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं डॉक्टर, तर स्त्रियांना हा त्रास लवकर उद्भवतो असं बोललं जातं, आतापर्यंत वाचण्यात देखील आलेलं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आतापर्यंतच्या स्त्रियांचं ह्या गुडघेदुखीचं प्रमाण जास्त आहे का? कसं असतं की आपले हा जो आहे की आपली जीन्स जे आहेत त्याच्यावरती आपले कुठचे रोग होतात किंवा नाही होत ते आपल्याला हे आहे. गुडघेदुखीचा जो आजार आहे तो जवळजवळ दुप्पट प्रमाणात स्त्रियांमध्ये हे होतो, आढळून येतो. त्याचं कारण आहे बेसिकली की आपले जीन्स, की जसं एक हृदयाचा विकाराचा कारण जो रोग आहे जो पुरुषांमध्ये जवळजवळ 4 जास्ती कॉमन आहे स्त्रियांपेक्षा, तर तसंच गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो स्त्रियांमध्ये फार कॉमन आहे. दुसरे एक कारण असू शकतं की स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांचं हाडं जी आहेत ती जरा जास्ती वीक असतात. त्यांचे मिनोपॉज नंतर किंवा पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या अंगातनं जे काही कॅल्शियम जातं त्याच्यामुळे हा त्रास जास्ती लवकर त्यांना होऊ शकतो. आणि अर्थात तुम्ही म्हणालात की लवकर उद्भवू शकतो, तर अशा वेळेस स्त्रियांनी कुठल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि काही लक्षणं दिसतात का ही गुडघेदुखीची? सर्वात पहिलं लक्षण गुडघेदुखीचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जमिनीवरनं उठताना त्रास होतो. दुसरं लक्षण म्हणजे तुम्ही जिने चढता उतरताना त्रास होतो. कधीतरी काय होतं की गुडघ्याचं दुखणं प्रचंड वाढायला लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या आई वडिलांनाच आपण बघितलं तर त्यांना समजा फार लवकर वयामध्ये त्रास झाला आहे तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला पण हे होण्याचे तुम्ही चान्सेस आहेत. आणि ह्याच्यावरती फार चांगली औषधं हल्ली आहेत. ही औषधं दे आर विटामिन सारखी आहेत, गुडघ्यासाठी विटामिन सारखी आहेत. आणि ही औषधं समजा एका माणसाने रेग्युलरली घेतली तर तो गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्याचं जे गती आहे, जे गुडघे खराब होण्याची त्याची गती फार कमी होऊ शकते. तर माझ्या मते गुडघेदुखीचा त्रास ज्यांना पण लवकर चालू होतो त्यांनी एक तर चांगलं कॅल्शियमचं घ्यायला पाहिजे, दुसरं म्हणजे भरपूर चालायला पाहिजे आणि एका डॉक्टर जवळ जाऊन ही कुठची तरी औषधं त्यांनी चालू करायला पाहिजेत. नक्कीच. अजून एक फोन आला डॉक्टर, पण फोन घेऊया. मुकेश बोलतात विरारवरनं. विचारा काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो डॉक्टर. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी विरारवरून मुकेश मडकईकर बोलतोय. बोला मॅडम. मला तुमचा थेट प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. हॅलो मॅडम. मला डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की मला 4 वर्षापासून आहे ना गुडघ्यांचा त्रास आहे. मला अजिबात चालायला बिलायला होत नाही. मी भरपूर ठिकाणी औषध उपचार केले पण मला 2-4 दिवसापुरता आराम भेटतो, नंतर परत माझे गुडघे दुखायला लागतात की मला अजिबात चालायला होत नाही. बरं. आणि तुम्हाला तुमचं वय किती आहे? माझं वय 38 वर्ष आहे मॅडम. बरं. आणि वजन माझं 50-52च्या आसपास आहे. बरं, ठीक आहे. डॉक्टर काय सांगा? काही वेळेला एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला जो त्रास चालू झालाय तो बहुतेक करून हा ऑस्टिओआर्थरायटिसमुळे नसावा. समजा तुम्हाला कधी गुडघ्यामध्ये मार लागला असेल, काही फ्रॅक्चर झालं असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण फार कमी वेळेला म्हणजे
5 ते 10% लोकांमध्ये असे पण काही रोग असतात की ज्याच्यामध्ये गुडघ्याच्या कुठच्या तरी भागाला रक्तप्रवाह कमी पडतो आणि त्याच्यामुळे ते जे गुडघेचं जे सरफेस आहे किंवा त्याच्यावरचं जे कव्हरिंग आहे ते लवकरात लवकर डॅमेज होऊ शकतं. एक गोष्ट जी आहे की माझ्या मते तुम्ही एवढ्या डॉक्टरांना दाखवलं आहे तर त्याच्यापैकी कोणीतरी MRI काढला असेल, त्या MRI वरती कुठच्या तरी तुम्ही डॉक्टरना दाखवा. मेन म्हणजे काय की तुम्हाला आराम पाहिजे असेल तर त्याच्यासाठी डायग्नोसिस हे का दुखतं आहे त्यांना हे कळणं फार फार गरजेचं आहे. जोपर्यंत ते डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत त्यांना मग कुठल्या प्रकारच्या त्यांनी खरं तर टेस्ट केल्या पाहिजे? सर्वात सोप्या टेस्ट म्हणजे एक एक्सरे आहे. दुसरं म्हणजे कधीतरी आपल्याला एक्सरे नॉर्मल असेल किंवा जास्ती एक्सरे वरती काही इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर आपल्याला MRI करायला लागतो. तसंच काही रक्ताचे तपास आहेत, म्हणजे बेसिकली संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचा काही तपास करून त्यांनी बघितलं पाहिजे की त्याच्यावरती त्यांना काहीतरी त्याचं कारण काय आहे गुडघेदुखीचं ते कळतं की नाही. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर गौरेश पालेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, चर्चेकडे वळण्यापूर्वी आपल्याला एक फोन आला, पण तो फोन घेऊया आणि त्यांचं काय उत्तर आहे ते जाणून घेऊया तुमच्याकडनं. देवीदास बोलतायत पुण्यावरनं. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार देवीदास, बोला. हॅलो सर, माझं आहे ना, मी असं म्हणजे चालता चालता पडलो होतो तर गुडघ्यात असं पिळल्यासारखं झालं होतं, म्हणजे असं फिरल्यागत झालं होतं. तेव्हापासून तो गुडघा खूप औषधोपचार केले पण सूज वसरत नाहीये आणि दुखायचं थांबत नाहीये. किती वर्ष झाले पडून तुम्हाला? तरी मला 3 महिने तरी झालेत. वर्ष नाही मॅडम. हो. बरं. आणि औषधोपचार सुरू आहेत तुमचे अजून? हो, औषधोपचार. आणि वय किती आहे तुमचं? इंजेक्शन गोळ्या वगैरे चालू आहेत पण सूज वसरत नाहीये. बरं, तुमचं वय किती? वय किती आहे? वय किती आहे? 44 मॅडम. 44. बरं. पडल्यानंतर युजली जे गुडघेदुखी होते त्याच्यामध्ये गुडघ्याच्या आतमध्ये काही मेनिस्कस किंवा लिगामेंट ह्याला युजली डॅमेज होतं आणि त्यांनी जे आता एक फार इम्पॉर्टंट शब्द वापरला, मला वाटतं ते लचकतो म्हणून किंवा पीळ होतं. हे जे आहे ना, हे जवळजवळ डायग्नोस्टिक आहे की त्यांना आयदर हे लिगामेंटची इंजरी झाली आहे नाहीतर त्यांना काहीतरी मेनिस्कसची इंजरी झाली आहे. हा एकदम सोपा आजार आहे बरं करायला. त्यांनी फक्त एक MRI काढायला पाहिजे गुडघ्याचा आणि त्याने कुठच्या तरी म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवलं तर त्यांना बरं व्हायला जास्ती वेळ नाही लागणार. लोक भरपूर काय करतात की घाबरून जातात, ते बरोबर सल्ला बरोबर वेळात घेत नाही, म्हणून हे होतं. नक्कीच. आणि आता तर त्यांनी खरं तर सल्ला घेऊन लगेच ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे, कारण नंतर पुढे जाऊन त्याचं रूपांतर गुडघेदुखी सारख्या आजारात नको व्हायला. डॉक्टर, आपण गुडघेदुखीवरती बोलतोय, मात्र गुडघेदुखी म्हटल्यावरती बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर्स लोक सजेस्ट करतात की आता तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करा किंवा नी रिप्लेसमेंट करा. तर मला हे विचारायचं की नी रिप्लेसमेंट नेमकं कधी कुठल्या एज मध्ये केलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे होतात आणि किती दिवस तो पेशंट हॉस्पिटलमध्ये त्याला राहावं लागतं आणि त्याला डायबिटीज किंवा इतर काही आजार असतील तर त्या पद्धतीने उपचार केले जावेत का? एक गोष्ट आहे की नी रिप्लेसमेंट ही जी सर्जरी आहे ती हल्ली फार सोपी झाली आहे. म्हणजे मी जी 10 वर्षापूर्वी ज्या प्रमाणाने ऑपरेशन करायचो किंवा ज्या टाईपने ऑपरेशन करायचो त्याच्यामध्ये आणि आज जे ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आज मी सकाळी ऑपरेशन केले तर संध्याकाळी जे पेशंटला भेटायला त्यांची मंडळी येते त्यांना खरंच वाटत नाही की ह्या माणसाचं ऑपरेशन झालंय, कारण तो पेशंट जरा पण त्याच्या चेहऱ्यावरती पण दुखणं दिसत नाही जातो हा पेशंट. तर नी रिप्लेसमेंट जे आहे ते एकदम हल्ली टेक्निक मध्ये किंवा ह्याच्यामध्ये फरक पडल्यामुळे हल्ली फारच सोपं झालेलं आहे. कुठेतरी ऍडव्हान्स टेक्निक वापरल्या गेल्यामुळे ते चांगला पेशंटला काही त्रास होत नाही त्याचा. खरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की नी रिप्लेसमेंट कधी करायला पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा अर्धा प्रश्न जो आहे तो डॉक्टर उत्तर देऊ शकतो आणि अर्धा प्रश्न जो आहे तो एक पेशंटच उत्तर देऊ शकतो. कारण काय की एका पेशंटला स्वतःचं दुखणं कळतं जेव्हा तो 5, 6, 7 डॉक्टर जवळ जाऊन आला आणि त्याने प्रत्येक आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, हार्ड वैद्य सगळ्या प्रकारचे
प्रयत्न करून झाले त्याचे आणि त्याला तरी पण माहिती आहे की बाबा माझं दुखणं आता थांबत नाहीये, तर अशा वेळेला त्या पेशंटलाच जाणीव असली पाहिजे की त्याला समजा चांगलं आयुष्य जगायचं असेल तर त्याला हे नी रिप्लेसमेंटची गरज आहे. बरोबर आहे. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि हृदयाचा विकारही हल्ली फार कॉमन झालेला आहे आणि म्हणून आणि जास्ती करून हे जे गुडघेदुखीचं किंवा हे नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आहे आम्ही जास्ती वयावरती करतो, म्हणून ह्याच्याने ऑपरेशन करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त काय आहे की ते चांगलं कंट्रोलवरती असलं पाहिजे, त्याच्याने आपल्याला हे करता येतं. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर गौरेश पालेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मी मगाशी म्हटलं की तुम्ही आतापर्यंत हजारो लाखो रुग्णांवरती खरं तर याच्या ऑपरेशन केलेले आहेत, ह्या नी रिप्लेसमेंट केलेले. मला अशी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता की ऑपरेशन नंतर ते अतिशय स्वतःचं लाईफ अतिशय एन्जॉय करतायत? हो, म्हणजे काही पेशंट असे असतात, जसे काही स्टुडंट्स असे असतात ते स्वतःच्या टीचरचं नाव एकदम रोशन करतात, तर तसे काही आम्हाला पेशंट भेटतात जे स्वतःच्या डॉक्टरचं नाव रोशन करतात. आता ही एक माझी पेशंट आहे नतालिया मेनेन्झिस नावाची. तिचं वय माझ्या मते 72-73 असेल. ती दरवर्षी मागच्या 3 वर्षापासून मुंबई मॅरेथॉनचे जे 5 किलोमीटर्सची जी रन आहे ती ते करते. तिला हे जी बँकॉकला गेलेली ती त्यावेळेला तिने ही वॉटर स्कूटर चालवली आणि पॅराग्लायडिंग केलं. तिला माउंटन क्लाइम्बिंग आवडतं आणि दरवेळेला ज्या वेळेला ती मला भेटते त्यावेळेला ती मला सांगून जाते, डॉक्टर तुम्ही फार ग्रेट आहात. आणि माझ्या मते तिच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. हो हो, आणि तरी पण ती धावते. तिच्या आयुष्यात उत्साह बघून इट इज अमेझिंग. म्हणजे अशा लोकांना शी इज रिअली अमेझिंग वुमन. नक्कीच. पण डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की पेशंट नी रिप्लेसमेंट करतो आणि घरी गेल्यावरती कुठल्याही प्रकारचं फिजिओथेरपी करत नाही किंवा कुठल्याही प्रकारची व्यवस्थित एक्सरसाइज करत नाही, त्याचबरोबर स्वतःची कामं स्वतः करत नाही, अंथरुणावर झोपलेला असतो. काय होतं की एक मनामध्ये कुठेतरी हे असतं की अरे माझा गुडघा जो आहे तो कृत्रिम आहे त्यामुळे मी घाबरतोय, असं एक पेशंटच्या मनात असतं. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं की नेमकं पेशंटने घरी गेल्यानंतर काय केलं पाहिजे? एक जी गोष्ट पेशंट्सने ऐकून घेतली पाहिजे की हा जो गुडघा आहे ना हा धातूने बनलेला आहे. बरोबर आहे. तर तो तुमच्या हाडांपेक्षा नक्कीच जास्ती स्ट्रॉंग आहे. काही लोकांना भीती असते की मी पडली गुडघ्याच्या बदलीच्या ऑपरेशन नंतर तर हाड तुटणार, पण असं खरं नाहीये. कारण काय की समजा पडले एक माणूस तर हाड तुटण्याचे जे चान्सेस असतात ते सेम आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. दुसरी गोष्ट काय आहे की एक पेशंटला आपण कसं अप्रोच करतो, एकदम पॉझिटिव्हली अप्रोच केलं म्हणजे ऑपरेशनच्या 4 तासानंतर तो पेशंट उठून बसला आणि पाय हलवायला लागला तर त्याला जे गुडघ्याची जी मुवमेंट असते ती पहिल्या 4 तासामध्येच येते. बरोबर आहे. आणि अशा ऍक्टिव्हली आपण पेशंट राहिला तर युजली पेशंट जे आहेत आपण एका गुडघ्याचे ऑपरेशन केल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये स्वतःचं काम सगळं स्वतः करू शकतात. म्हणजे ते घरी जायच्या अगोदर म्हणजे मला परत असे काही पेशंट भेटलेत जे 4-4 मजले जिद्दीने चढून गेलेत. अरे वा. की नाही मी ॲम्ब्युलन्सने जाणार नाहीये, मला फक्त चालत जायचं वरती. तुम्हाला गुडघ्याला काही त्रास होणार का? नाही, तर मी चालत जाणार. म्हणजे एक जिद्द पण असली पाहिजे. आणि अजून एक क्लिप आपण बघूया की तुम्हीच पेशंट वरती त्या नी रिप्लेसमेंट केलेली आहे. अतिशय ते पेशंट माझ्यामध्ये खूप वय त्यांचं जास्त वाटतं. आपण बघूया की काय म्हणतात. हा जो माझा पेशंट आहे त्याचं नाव आहे शिवनाथ यादव. त्याचं वय 92 वर्ष आहे आणि मी आता त्याचं वय जवळजवळ 95 वर्ष आहे. मी ज्या वेळेला त्याचं ऑपरेशन केलेलं त्यावेळेला जवळजवळ 4 जणांनी त्याला उचलून आणलेलं माझ्या क्लिनिकमध्ये. त्यावेळेला पण फार ह्या वयामध्ये ऑपरेशन करणं, कारण आता 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, फार डॉक्टरांनी त्याला सांगितलं नव्हतं ऑपरेशन करायला कारण त्याचं वय जास्ती होतं म्हणून. पण आज ज्या वेळेला मी त्याला बघतो की 10 वर्षानंतर किंवा जसा तो चालतो 4 मजले तो माणूस दिवसातनं 2दा वरती खालती करतो. 3 ते 4 किलोमीटर जे आपल्याला आपण चालत नाही तर तो माणूस दररोज चालतो आणि आज 95च्या वर्षावरती. तर हे जे त्याने 10 वर्ष जी मागची काढली आहेत तर ती जी 10 वर्ष त्याने समजा त्यावेळेला हा निर्णय घेतला नसता ऑपरेशनचा तर ही त्याला लाभली नसती. तो आज बिचारा बेड रिडन होऊन कोणाच्या तरी दुसऱ्याच्या ह्याच्यावरती राहिला असता. तर अशा गोष्टीने मला फार प्राऊड वाटतं की अशा माणसाच्या आयुष्यामध्ये मला
फार बदल करायला एक संधी मिळाली म्हणून. आपण त्यांचे काही फोटोग्राफ्स पण बघू शकतो का? ते चालायला लागल्यानंतरचे काही फोटोग्राफ्स पण आहेत. की ही क्लिपच आहे माझ्या मते. तर हे जे आहेत हे त्यांचे चालताना आहेत. एकदम त्यांना बघून कोणाला वाटणार पण नाही की त्यांच्या गुडघ्याचं, दोन्ही गुडघ्यांचं रादर ऑपरेशन झालेलं आहे. बरोबर. म्हणजे नक्कीच खरं तर नी रिप्लेसमेंट केल्यावरती त्यांना खरं तर त्यांचं आयुष्य खरं तर खऱ्या अर्थाने जगता यायला लागतं. आणि अर्थात डॉक्टर, एक शेवटचा आणि दाता प्रश्न असा विचारायचा आहे की आजकाल तुम्ही बघितलेत की सर्रास गुडघेदुखीचा त्रास जाणवतोय. म्हणजे आपल्याला मगाशी असे काही कॉल्स आलेले की त्यांना 35शीमध्येच गुडघेदुखीचा त्रास उद्भवलेला आहे. तर अशा वेळेस आत्ताची ही तरुण पिढी आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की नेमकं हा गुडघेदुखीचा त्रास जर त्यांना उद्भवू द्यायचा नसेल तर? एक म्हणजे जे आहे की चांगलं खाणं, स्मोकिंग न करणं, दररोज एक्सरसाइज करणं, ह्या 3-4 गोष्टी आपण ज्या बेसिक आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या फक्त केल्या ना तर मला वाटतं गुडघेदुखीच नाही पण बाकीचे पण आपल्या बॉडीमध्ये जे काही आजार होतात ते होणार नाही. आणि मला तर वाटतं की आजपासून हजारो वर्षानंतर माणसाचे एखादे पाय पण जातील. जसं आज आपल्याला शेपटी नाहीये कारण आपण शेपटीचा वापर करत नाही, तसं हजारो वर्षानंतर माणसाचा पायाचा न वापर केल्यामुळे एखादे पाय पण फार छोटे होऊन जातील. तर ते होण्याच्या अगोदर आपण आपली स्वतःची काळजी घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ही एक सवय घालणं इम्पॉर्टंट आहे, दररोज एक्सरसाइजची किंवा हे सगळं करण्याची. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप खरं तर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.